रितेश देशमुख आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री हे तुम्हाला माहीतच असेल। रितेशच्या मराठी सिनेमात सलमानचा छोटा कॅमिओ असतोच। आता रितेशचा राजा शिवाजी हा भव्य सिनेमा येतोय आणि त्यात सलमान खान नसेल असं कसं होईल? होय, राजा शिवाजीमध्ये सलमान खानची सुद्धा एक भूमिका आहे। या सिनेमात भाईजानची एंट्री कशी झाली यामागची रंजक गोष्ट रितेशने सांगितली आहे। रितेशच्या लय भारी सिनेमावेळी सलमानने स्वतःहूनच रितेशकडे भूमिका मागितली होती। भाऊ भाऊ तू कधी प्रेम केलं का भाऊ? प्रेम कधी नाही केलं। भाईजान कोणाकडे तरी भूमिकेची मागणी करतोय हे पहिल्यांदाच घडत होतं। नंतर वेड सिनेमावेळी वेड लावलंय या गाण्यासाठी रितेश सलमानकडे गेला होता। ते गाणं सुपरहिट झालं। पण आता दरवेळी सलमानला विचारणं बरोबर वाटत नाही, म्हणून यावेळी रितेशने सलमानला काही सांगितलंच नाही। मात्र सलमानने स्वतःहूनच राजा शिवाजीमध्ये माझी भूमिका कुठे आहे असा प्रश्न केला। तेव्हा रितेशही शॉक झाला। मग सलमान म्हणाला की तुझ्या प्रत्येक मराठी सिनेमासाठी मी वर्षातले 3-4 दिवस काढून ठेवतो, माझ्याशिवाय सिनेमा होऊच शकत नाही। हे ऐकून रितेशही भारावला आणि सलमान खानची राजा शिवाजीमध्ये एंट्री झाली। सलमान आणि रितेश एकमेकांना प्रेमाने भाऊ म्हणतात। भाऊ फिल्म इंडस्ट्रीत दोन दिग्गज कलाकारांमध्ये अशी घट्ट मैत्री असणं हे क्वचितच दिसतं। राजा शिवाजीमध्ये सलमान जीवा महालाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तर तुम्हाला माहीतच असेल। तर आता रितेश सोबत सलमानला या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा उत्सुक आहात का? राजा शिवाजी सिनेमाबद्दल तुमच्या मनातल्या भावना कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करायला विसरू नका।